मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर गाईज, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की थोडा पाऊस पडणं कमी झालं का आपण एक 24 आवर्स इन टेरेस ब्लॉग बनवणार आहोत। तर हो, आज आपण बनवू। आत्ता संध्याकाळचे 3 वाजता आहे। मी आज थोडा ब्लॉग लेट बनवला, तर आता टेरेसवर जाऊ। टेंट बनवायचं आहे, कारण की रात्री आहे ना पाऊस जर पडला तर सेफ्टीसाठी थोडं, आणि एक्स्ट्रा कपडे पण ठेवून घेऊ जर जास्तच पाऊस राहिला तर। येऊन लागलेलो इकडे कुत्रे, त्याला हाकलायला पडेल पहिले। झाड आहे, हड 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 गेला तो। इकडं आपण त्या टाकीकडे बनवणार आहोत, पहिले तिकडं नीट झाडून घेतो मी आता। पहिलेच ते टेंटचा जो स्ट्रक्चर जातो इकडे ना घेऊन आलेलो आहे, असेंबल करून घेऊन आलेलो आहे। थोडंसं अजून बाकी असेंबल करायचा। आता पहिले तिकडं नीट झाडून घेतो मी, झाडू पण घेऊन आलो मी। पहिले इकडे नीट झाडून घेतो, मग आता यांना तुम्हाला आहे ना मग आता टेंट लावून दाखवतो। त्याचं स्ट्रक्चर नीट असेंबल करून इकडे ठेवून दिले, आणि वरती त्याचं टाकायचं ते कवर पण घेऊन आलेलो आहे। आता त्याला नीट टाकतो। आता मी फायनली टेंट रेडी करून घेतलेला आहे, आणि हवामुळे तो टेंट कधीचा उडतोय म्हणून मी त्याला नीट इकडून आहे ना अटॅच करून दिलेलं आहे टाकीला। आता मध्ये जातो मी आता मध्ये येऊन लागलेलो आहे, आणि इकडे ना मस्त वाटतंय, थंडीगार हवा आहे ते टेरेसवर। आणि आजचा चॅलेंज थोडा इझी पण होणार आहे, कारण की मोठी स्पेस पण आहे आपल्याकडे। आणि जेव्हा कार चॅलेंज केला होता आपण 24 आवर्स इन कार, तुम्ही बघितला असेल लास्ट व्हिडिओ, त्याच्यामध्ये ना जास्त छोटी स्पेस होती म्हणून जास्त वेळ तिकडे थांबता पण आलं नव्हतं। आणि इकडे मोठी स्पेस, इकडे ना थोडं फिरता पण येईल। कपडे पण बदलून घेतले आता, कारण की ना वरती जर पाऊस पडला बाय चान्स तर आहे ना हे एक्स्ट्रा राहू दिले मी, म्हणून आहे ना एक दुसरा चेंज करून घेतला, आणि एक अजून राहू दिलेला आहे सोबत। आणि रात्रीचं जेवणाचं पण मी वरतीच करून घेईल, माझा भाऊ घेऊन येईल वरती जेवायला। चॅलेंज स्टार्ट होऊन गेलेलं आहे कधीचं। आता मी इकडे ना लावून देतो, नाही तर कुत्रे खूप येतात आमच्या टेरेसवर, म्हणून आता हे ना लावून देतो बॅरिकेड। मी आता लावून दिलेलं आहे, काच होता एक मोठा तो लावून दिला इकडं, कारण की कुत्रे नको यायला। आणि आमच्या टेरेसवर काय कुत्रे येतात आता इकडे टेंट पण आहे जवळ, आणि मोठी स्पेस आहे आमच्या टेरेस आहे ना, थोडी मोठं आहे म्हणून इकडे ना काही टेन्शन नाही, म्हणजे मोठी स्पेस आहे ना आपल्याला तिकडे फिरता पण आहे। आणि आजचं नेचर पण खूप भारी होते, मस्त थोडंसं ऊन पण आहे, आणि मस्त असं ढग पण काळे आहेत, थोडं थंडी हवा आहे ते मस्त। काहीच या चॅलेंजला आपल्याकडे टाइम पण आहे, कारण की उद्या तर संडे आहे, आणि उद्या स्कूल नाही आहे, क्लास पण नाही माझा, म्हणून मी इकडे ना टाइम पण स्पेंड करू शकेल। आणि माझे पेपर पण आहेत, काही दिवस ब्लॉग पण येऊ शकत नाही त्याच्यामुळे, म्हणून मी ना थोडे जास्त ब्लॉग्स बनवते दिवसाला, म्हणून टाकायला इझी जाईल मला। पण मी ट्राय करेल, माझ्याकडनं जितकं होईल मी तितकं ट्राय करेल, ब्लॉग डेली टाकायचं ट्राय करू शकेल मी। त्याचा टेंट थोडा छोटाच आहे, म्हणजे मी नीट याच्यामध्ये झोपू पण शकत नाही, पण रात्री काही आपण ॲडजस्टमेंट करू, एखादी गादी घेऊन येईल माझा भाऊ खालून, आणि इकडं टाकून देऊ, डायरेक्ट सरळ टाकून देऊ, म्हणजे ना इकडं पाया खाली राहतील आणि मी वरत राहील, म्हणजे इकडे टेंट आहे ना इकडंच गादी टाकून देऊ डायरेक्ट। काय होईल, कारण की ना जर मी टेंटमध्ये राहील तर डास इकडं कमी येतील आणि बाहेर जास्त राहतील, पण आहे ना आपण आहे ना एवढीच प्रार्थना करू शकतो की डास नको राहायला रात्री, नाही तर चॅलेंजला मी राहू शकत नाही डाय डासांमध्ये, मला डाय चालतच नाही जवळपास डास तरी राहिले का। मी तुमच्याकडनं कधीच काही मागत नाही, पण मी फर्स्ट टाइम सांगतोय, आपलं चॅनल आता खूप डाऊन चालू आहे, ग्रोथच होत नाही। पहिले जे व्हिडिओज टाकले होते मी, पहिले 4 ते 5 व्हिडिओज, त्याच्यामुळे सायन्स चॅनल चांगलं ग्रो झालं, पण आता जे 3-1 व्हिडिओ टाकले त्याच्यामुळे चॅनलच ग्रोथ होत नाही, आणि व्ह्यूज पण कमी येत आहे, लाईक्स व्ह्यूज ते पण कमी येत आहे। आणि पहिले आला तरी कॉमेंट करायचे लोक, आता कॉमेंट पण करत नाही। जर तुमच्याकडनं होईल तर तुमचे जे रिलेटिव्ह असतील, फ्रेंड्स असतील, त्यांना आपलं चॅनल ते शेअर करायची लिंक शेअर करा, आणि त्यांना सांगा सबस्क्राईब करायला आणि लाईक कॉमेंट करायला। खूप मेहनत लागते असे व्हिडिओज बनवायला, आपण म्हणजे दिवसभर 24 तास एकच जागेवर राहणे सोपं नाही आहे। आणि काही जण कॉमेंट्समध्ये म्हणतात की तू फेक करतोय, तू 24 आवर्स नाही राहत, पण मी ना असं खोटं बोलून नाही व्ह्यूज घेते, मी रिॲलिटीमध्ये 24 आवर्स राहतो। ते कारमध्ये मी जर आहे ना फेक व्हिडिओ बनवत राहिलो असतं तर मी लवकर निघालो नसतो कारमधनं, मी तिकडंच राहिलो असतो। मी रिअलमध्ये ना 24 आवर्स राहायचं ट्राय करतो। आज यावेळेस तर टेरेसमध्ये इझी जाईल, पण मी टेरेसमध्ये आहे ना 24 आवर्स राहीलच, कारण की स्पेस मोठी, तुम्हाला सांगितलंच मी तसं। पण जर आहे ना तुम्हाला वाटत असेल मी फेक बनवते, तर ते तुमचे ना गैरसमज आहे। मी ना रिॲलिटीमध्ये ना रिअल बनवते, ट्राय करत राहतो आणि ट्राय करतच राहील। तर गाईज, हा जो व्हिडिओ आहे आजचा, तुम्ही याच्यामध्ये कॉमेंट करा तुम्हाला माझे ब्लॉग्स कसे वाटतात, मला थोडी मोटिवेशन द्या। मी तसं नाही म्हणते की तुम्ही याला चांगलं वाटेल याच्यासाठी चांगले कॉमेंट करू, तसं नाही। तुम्हाला आपले ब्लॉग्स जसे वाटत असतील तुम्ही तसे कमेंट करू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे। पण अशा शिव्या धरी नका द्या व्हिडिओजमध्ये, आणि मी खूप असे कॉमेंट्स बघितले की त्याच्या शिव्या देतात माझ्याबद्दल, पण मला काही फरक पडत नाही, कारण की मला माहिती आहे 100मधनं 2-4 लोक असतात असे ज्यांना आहे ना दुसऱ्यांना डिमोटिवेट करायचं असतं, पण 99 लोक तरी असतात की जे मोटिवेट करू शकतात। तुम्ही मला जर ट्राय करू शकता, तुम्ही मला मोटिवेट करायचं, तुम्ही कॉमेंट करा, पण खरं सांगा, तुम्हाला जसे वाटतात आपले ब्लॉग तसं सांगा।
आपल्या चॅलेंजला 2 आवर्स कंप्लीट होऊन गेलेले, पण असं तर काही होणार नाही की आपला चॅलेंज आणि काही प्रॉब्लेम्स येणार नाही. खूप मोठी प्रॉब्लेम येते. एक टाके सर्व पाणी इकडून येणार आपल्या टेंटकडे जाते, तर टेंटची एक तर पोझिशन बदलायला पडेल, एक चॅलेंज क्विट करायला पडेल. आपण चॅलेंजचं काही क्विट करणार नाही आहे, पोझिशनच बदलून घेऊ तिकडं, नाही तर इकडं कुठं ते शिफ्ट करून देऊ. आता टेंट शिफ्ट करून ते मिडलला घेऊन आलो, कारण मी तिकडं पण बघितलं, तिकडं पण बघितलं आणि स्पेशली तिकडं पण बघितले. सर्व ठिकाणी मुंग्या आहेत आणि इकडे ना चांगलं पण आहे आणि इकडं थोडं कम्फर्टेबल पण आहे, कारण की मिडलला आहे आणि डायरेक्ट हवा पण येऊ शकेल. काहीच नाही तिकडं असं म्हणजे जे हवाला आहे ना असं थांबून ठेवेल, डायरेक्ट हवा पण येईल आपल्या टेंटकडे. अजून एक प्रॉब्लेम इकडे ना, इकडे गज होते ना, मी त्या गजांना अटॅच करून दिला, कारण की आपला टेंट आहे ना जो तो हवाने लगेच उडतोय. हलका आहे ना थोडा, म्हणून हवाने उडतोय. मग याला थोडं सांभाळायला पडेल गजांना, नाही तर याला थोडं असं करू शकतो आपण. प्रॉब्लेम तर होत नाहीये, आपण ट्राय करू. जर तिकडं थोडं साफ केलं तर तिकडं आपण टेंट शिफ्ट करू शकतो. चांगलं झालं मी इकडे ना आपलं सेट तो टेंट काढून इकडून लावून दिला, कारण की ना इकडून सर्व आहे ना लाईट येतोय, सर्व डायरेक्ट इकडे येतोय सर्व लाईट, म्हणून आहे ना रात्रभर झोप बी लागली नसती. आणि आता बेकार आहे ना, अंधारा पण होऊन गेलेलं आहे. आणि आज थोडा आहे ना कार्यक्रम पण आहे आमच्या खाली, ते बड्डे आहे, या मुलाचा बड्डे आहे आज, खाली कार्यक्रम चालू आहे. आणि ना सर्व ठिकाणी चंद्र पण येऊन लागलेला आहे. आता मी झोप तर खूप टाईम होऊन गेलेला आहे. इनफॅक्ट आहे ना, मी उद्याचा शूट पण करू शकणार नाही, कारण की ना या मोबाईलचा डिस्प्ले फुटून गेलेला आहे. मी कसं तरी शूट करतोय. आय डोंट नो की तुम्हाला नीट माझा चेहरा पण दिसत असेल. जर तेवढंच समजून घ्या तुम्ही की ना, जर उद्याचा शूट केला नाही तर ते थोडं आहे ना कॅमेराचा फॉल्ट आहे. तुम्हाला जर आजचा ब्लॉग चांगला वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.